नमस्कार, मी निरंजन. मी मराठीच्या या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पुन्हा त्याच विषयावरती बोलणार आहोत. काल एक अर्धा भाग आपण त्याबद्दल बोललो. शेतकऱ्यांच्या संदर्भात, शेतीच्या संदर्भामध्ये जे 2 नवीन कायदे काल परवा पास झाले आणि एकाची अमेंडमेंट केली गेली, त्या विषयाबद्दल आपण आज बोलणार आहोत. पण प्रथम प्रथम म्हणजे मला याच्याबद्दल हे सांगावं असं वाटेल की ते सगळं वाचल्यानंतर, त्या संदर्भात अनेकांशी बोलल्यानंतर, आत्तापर्यंतचे जे अनुभव आहेत त्याचं एक रिफ्लेक्शन घेतल्यानंतर एका ओळीत जर याचं वर्णन करायचं असेल तर ते मला असं वाटतं सुरेश भटांच्या एका फार सुंदर कवितेची ओळ आहे. दिखाव्याला आले मोल माणकांचे, मनातले सत्व शेण झाले. असा तो सगळा माझं त्याबद्दलचं मत झालेलं आहे. आता काय आहे म्हणजे मुळात या कायदा सरकारने पास केला आणि त्याबद्दल जी 2-3 दिवसापासून चर्चा सुरू झाली त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचा या कायद्याला विरोध आहे. पंजाब, तेलंगणा, हरियाणा अशा अनेक राज्यांमध्ये त्याच्या विरोधामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनं चालू आहेत. अनेक राजकीय पक्षांनी त्याचा विरोध केलेला आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे सहकारी मित्र पक्ष होते सत्तेमध्ये सामील असलेले, त्यांनी सुद्धा या विधेयकाला विरोध केला, या कायद्याला विरोध केला. डिस्कस, डिबेट अँड डिसाइड ही परंपरा आहे संसदेची, हे भारतीय जनता पक्षाचे नेते असलेले व्यंकय्या नायडू म्हणाले. मग डिस्कस, डिबेट आणि डिसाइड ही जर प्रक्रिया आहे त्याची, आणि त्यामध्ये इतर कोणाला तरी वेगळे मुद्दे डिस्कस करायचे आहेत, त्यांना काही वेगळ्या शंका डिबेट करायच्या आहेत, उपस्थित करायच्या आहेत, आणि मग तुम्ही डिसाईड करा, सर्व म्हणजे सांगोपांग विचार करून डिसाईड करा, असा त्या लोकांचा आग्रह आहे. तर केवळ तुम्ही म्हणता त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी त्यांचं मत आहे म्हणून ते स्वातंत्र्यविरोधी, ते देशद्रोही. आणि मग ज्यांनी प्रत्यक्ष या देशाच्याच स्वातंत्र्याला विरोध केला होता त्यांना काय म्हणायचं? आणि असं कुठलंही डिस्कशन न करता तुम्ही राज्यसभेमध्ये ही बिलं पास केली. आज शेतकरी काय याच्या विरोधात आहेत? शेतकऱ्यांच्या बद्दलचा हा कायदा आहे आणि शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, शेतकऱ्यांशी चर्चा न करता, शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांशी चर्चा न करता, म्हणजे जे समर्थन करतायत त्यांच्याशी सुद्धा चर्चा केलेली नाही, आणि म्हणून शेतकरी याच्या विरोधात आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, शेतकरी तुमच्या या कायद्याच्या विरोधात आहेत कारण त्यांचा सरकारवरती विश्वास नाही. 2014 साली हे सरकार सत्तेमध्ये आलं होतं. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये स्वामीनाथन कमिशनच्या शिफारसींची 100% अंमलबजावणी करू या आश्वासनावर. नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये याच सरकारने ॲफिडेव्हिट देऊन सांगितलं, स्वामीनाथन कमिशनच्या एकूण 226 रेकमेंडेशन्स पैकी 202 रेकमेंडेशन्सवरती आमच्या आधीच्या सरकारनी ऑलरेडी अंमलबजावणी केलेली आहे, म्हणजे युपीए सरकारनी, आणि उरलेल्या 24 शिफारसींवरती आम्ही अंमलबजावणी करू शकत नाही, हे ॲफिडेव्हिट दिलं या सरकारनी सर्वोच्च न्यायालयात. त्यामुळे स्वामीनाथन कमिशनच्या रेकमेंडेशनचं तुम्ही अंमलबजावणी कराल यावर शेतकऱ्यांनी भरोसा ठेवला. शेतकऱ्यांना 1.5 हमीभाव देऊ यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला, पण तो पूर्ण नाही झाला. 5 वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला, पण तो पूर्ण झाला नाही. क्रॉप इन्शुरन्समध्ये लक्षावधी शेतकरी नाडले गेले, लुबाडले गेले आणि फसले आणि बुडले, म्हणून त्यांचा याच्यावर विश्वास नाही. आणि म्हणून शेतकरी आजही सरकारवर विश्वास ठेवायला तयार नाहीत, ते विरोधात आहेत. याचं कारण ते आहे, आणि म्हणून रस्तोरस्ती आंदोलनं होतात. कारण या सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे हे त्यांच्या लक्षात आलं. जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून कांदा हा वगळला सरकारने जूनमध्ये. कांदा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळल्यानंतर कांद्याला भाव मिळायला सुरुवात झाली, आणि कांद्याला भाव मिळायला सुरुवात झाल्यानंतर 3 महिन्यात सप्टेंबर महिन्यामध्ये सरकारने कांद्यावरती निर्यात बंदी आणली. म्हणजे आम्ही हस्तक्षेप करणार नाही असं सांगायचं, स्वातंत्र्य आणलं म्हणून सांगायचं, आणि 3 महिन्यामध्ये त्यांना परत पारतंत्र्यामध्ये ढकलायचं. हा अनुभव घेतला शेतकऱ्यांनी, आणि म्हणून ते या सरकारवरती, या कायद्यावरती विश्वास ठेवायला तयार नाहीत.
हा यातला एक महत्वाचा भाग. आता याच्या डिटेलिंगमध्ये आपण जर जायचं की नक्की हे काय होत आहे, म्हणजे कायदेशीर बाजू आपण काल खूप सविस्तर त्याच्याबद्दल बोललो. आज याच्यातला सर्वात महत्वाचा भाग हा आहे की हे मुळात यातला एक कायदा आहे ज्याला त्यांनी कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक असं म्हटलं, म्हणजे त्याला प्रोत्साहन आणि सुविधा असं त्याला नाव दिलं. त्यात त्यांनी असं सांगितलं की आजपर्यंत शेतकऱ्यांवरती जे बंधन होतं की त्यांना बाजार समित्यांमध्ये ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटीजमध्ये जाऊनच त्यांचं उत्पादन विकावं लागेल, या बंधनातून त्यांना आता मुक्त केलेलं आहे आणि बाजार समितीच्या बाहेर सुद्धा ते इतरांना त्यांना वाटेल त्याला ते खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकतात. आता ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात डेव्हिल लाईज इन द डिटेल्स, तर डिटेल्स हा आहे की संकट हे तपशिलामध्ये असतं. त्यामुळे याच्यातलं संकटाचा किंवा धोक्याचा भाग हा आहे की बाजार समितीच्या बाहेर केलेल्या खरेदी विक्रीला आधारभूत किमतीचं बंधन असणार नाही, MSPचं बंधन असणार नाही, मिनिमम सपोर्ट प्राइसचं बंधन त्याच्यावरती असणार नाही. हा त्यातला एक भाग. त्यामुळे बाहेरचे व्यवहार हे कुठल्या किमतीला होतील, ते आधारभूत किमतीला होतील का, तर ते होणार नाहीत. या सगळ्यामधून ग्राहक कसा शोषला जाईल आणि शेतकरी सुद्धा कसा शोषला जाईल याचा एक छोटा व्हिडिओ आहे, तोही आपण याच्या पाठोपाठ दाखवणार आहोत. हा त्यातला एक धोक्याचा भाग. आजपर्यंत जे संरक्षण वाटायचं शेतकऱ्याला हमी भावाचं, ते याच्यात निघून जातं. म्हणजे टेक्निकली जरी असं म्हटलेलं असलं की हमी भाव रद्द करणार नाही असं म्हटलेलं जरी नसलं, तरीही बाहेरच्या व्यवहारांवरती हमी भाव बंधनकारक नसणार, हा यातला एक भाग. दुसरा भाग, बाजार समित्यांमधल्या व्यवहारावरती हमी भावाचं बंधन असेल, पण शेतकरी बाजार समितीत जरी विकायला गेला तरी बाजार समिती त्या व्यवहारांबद्दल जो सेस वसूल करते, तो सेस वसूल करण्याचा अधिकार बाजार समितीला नसेल. आता सेस वसूल करण्याचा अधिकार जर बाजार समितीला नसेल, तर त्या सेसमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरतीच ती बाजार समिती चालत असते. त्या बाजार समितीतल्या सुरक्षा रक्षकांचा पगार, तिथल्या स्टाफचा पगार, तिथलं लाईट बिल, तिथलं पाणी बिल, तिथलं स्वच्छता, या सगळ्याचा खर्च बाजार समितीतला हा वसूल केलेल्या सेसमधून चालतो. आता वसूलच जर करायचा नसेल सेस, तर बाजार समित्या चालतील कशा काय? त्यामुळे जिथं हमीभावाचं बंधन असेल ती यंत्रणाच चालू शकणार नाही, ती आपोआप पंगू होऊन जाईल आणि बंद पडेल. याच्या पलीकडे आपण असं बघितलंय की काय झालं, आणि यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे असताना केंद्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव होता 5,050 रुपये तुरीला. त्यावेळेची सरकारच्याच कृषी उत्पन्न मूल्य आयोग जे आहे, त्या कृषी मूल्य आयोगाने केलेली तुरीची शिफारस, उत्पादन खर्चाची शिफारस होती 6,240 रुपये प्रति क्विंटल. 6,240 रुपये प्रति क्विंटल हा उत्पादन खर्च असताना जाहीर केलेला हमीभाव होता 5,050, म्हणजे 1,190 रुपये उत्पादनापेक्षा कमी. आता तो उत्पादन खर्च सुद्धा कसा फॉल्टी कॅल्क्युलेट केलेला होता हा भाग वेगळा बोलता येईल, पण तरी 6,240 असताना 5,050चा हमीभाव, आणि 5,050च्या हमीभावानी सरकारने फार तर 5 किंवा 10% खरेदी केली एकूण उत्पादनाच्या. जवळजवळ 22 लाख टन तूर ही व्यापाऱ्यांनी 3,000 आणि 3,200 रुपयांनी खरेदी केली. 3,000 आणि 3,200. त्यामुळे बाहेर विकायला गेल्यानंतर शेतकऱ्याला काय अनुभव येतो हे त्यांनी घेतलेला आहे. बाजार समितीच्या बाहेर किंवा
जी तुरीची खरेदी केंद्र उभारलेली होती त्याच्या बाहेर 3,000 आणि 3,200 रुपयांनी. मुळात आपण जे म्हणतोय त्याचं कारण हे आहे की शेतकऱ्याला पिढ्यानपिढ्या निगोसिएशन करण्याचं किंवा सेल्समनशिप करण्याचं स्किल नाही अवगत. पिढ्यानपिढ्या अवगत नाही. आणि अचानक तो एखाद्या अजस्त्र कॉर्पोरेट कंपनीच्या समोर उभा राहणार. आपल्याला माहिती आहे 15 दिवसापूर्वी रिलायन्सनी बिग बाजार विकत घेतला काही हजार कोटी रुपयाला. रिलायन्सनी बिग बाजार विकत घेतला आणि बिग बाजारमध्ये सगळ्या शहरातली लोक शेतीमाल, धान्य खरेदी, भाजी खरेदी वगैरे करायला जातात. तो त्यांनी विकत घेतला. 15 दिवसानंतर हा कायदा पास झाला आणि मग ही अजस्त्र कंपनी ज्यावेळेला त्या शेतकऱ्याशी भाव करायला येईल ही बाहेरच्या विक्रीमध्ये, तर दुबळं कोण असेल आणि त्या प्रभावामध्ये कोण येईल, हातघाईला कोण आला असेल की मी 4 महिने 6 महिने राबून सगळ्या संकटांचा सामना करून ऊन पाऊस थंडी कशाची पर्वा न करता रात्रभर शेतात जागून राखण करून कापणी करून वेळप्रसंगी माझ्या मुलाबाळांना अर्धपोटी ठेवून हे सगळं पीक काढलं. आता ते मग विकायला आलेलो आहे, त्यासाठी मी कर्ज काढलं. कदाचित मी इथं विकायला आलो म्हणून उद्या सकाळी सावकार दारात उभा राहणार आहे आणि आता मला हे विकणं भाग आहे. मी ते होल्ड नाही करू शकत. ते होल्ड करण्याचं इन्फ्रास्ट्रक्चरही माझ्याकडे नाही, गोदामं माझ्याकडे नाहीत, कोल्ड स्टोरेज माझ्याकडे नाही शेतकरी म्हणून. आता बाजार समितीच्या शोषणातून बाहेर काढायचं असं म्हणत असताना त्यापेक्षा भयंकर शोषणाकडे त्यांना ढकलून द्यायचंय का, ही एक अतिशय मोठी भीती शेतकऱ्याला वाटते. आणि शेतकरी सक्षमीकरण आणि संरक्षण असा आणखीन एक कायदा केला ज्यात किंमत हमी आणि कृषी सेवा करार वगैरे वगैरे हे त्यांनी म्हटलं. त्यात त्यांनी असं म्हटलं की कृषी व्यवसाय करणाऱ्या फर्म्स, प्रक्रिया उद्योग, निर्यातदार, ठोक खरेदीगार, मोठे रिटेलर्स यांना थेट शेतीमाल खरेदीसाठी शेतकऱ्यांबरोबर करार करता येईल. परस्पर संमतीने दर ठरवला जाईल. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान मिळेल. एखाद्या पिकाच्या लागवडीपूर्वीच काढणीनंतरचा भाव किती असेल याची हमी मिळेल, असं सरकारचं म्हणणं आहे. आता पुन्हा तोच प्रश्न आहे की ज्याच्याकडे परंपरागतरित्या हे निगोसिएशन्स करण्याची स्किल नाहीत, त्या स्किलफुल नसलेल्या शेतकऱ्याकडे ही एक कॉर्पोरेट इंडस्ट्री, एखादा मोठा रिटेलर बिग बाजार सारखा किंवा रिलायन्स फ्रेश सारखा किंवा आणखीन नवीन जे याच्यातून आणखीन पुढे उभे राहू शकतात ते हे येतील त्याच्याशी दर ठरवायला कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी म्हणून. त्यावेळेला कोण वरचढ ठरेल त्या निगोसिएशन्समध्ये? याच कंपन्या शेतकऱ्याला सांगतील की मी तुझ्याशी 15 रुपये किलो कांद्याचा कॉन्ट्रॅक्ट करायला तयार आहे, पण मी तुझ्याशी कॉन्ट्रॅक्ट करेन, मी तुला समजा ऍडव्हान्स सुद्धा देईन, पण जर अवकाळी पाऊस पडला, जर पाऊसच पडला नाही किंवा जर गारपीट झाली आणि या सगळ्या संकटांमध्ये जर त्याचं पिकाचं नुकसान झालं तर काय? तर आम्ही दिलेल्या ऍडव्हान्सचं काय? तर मग आम्ही करत असलेल्या कॉन्ट्रॅक्टचं काय? त्यामुळे 15 रुपयांनी आम्ही तयार आहोत, पण या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही 12 रुपयांनी तुझ्याशी कॉन्ट्रॅक्ट करतो. आजपर्यंत तो शेतकरी या गोष्टीवर दाद मागतोय की या सगळ्या नैसर्गिक गोष्टींवरती अवलंबून राहून मला माझं काम करावं लागतं, माझं उत्पादन काढावं लागतं. त्याच्या तक्रारी त्यालाच ऐकवल्या जातील आणि त्याचे निगोसिएशन किंवा बार्गेनिंग पॉवर ही कमी केली जाईल. ही खूप मोठी याच्यामधली धोका आहे. याच्यातला दुसरा भाग की तेवढं यील्ड नाही आलं तर काय, किंवा आलं समजा तेवढं यील्ड आणि त्या जी काही कॉन्ट्रॅक्च्युअल रक्कम आहे त्याप्रमाणे हा व्यवहार तो करायला लागला, त्यात काहीही प्रॉब्लेम झाले म्हणजे कापणीपासून डिलिव्हरीपर्यंत, कारण त्याचं ग्रेडिंग करावं लागेल त्या मालाचं ग्रेडिंग झाल्यानंतर म्हणजे कुठल्या ग्रेडचा आहे, म्हणजे शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की असेल की हा माझा फर्स्ट ग्रेड आहे आणि कंपनी असं म्हणत असेल की नाही हा सेकंड ग्रेड आहे किंवा थर्ड ग्रेड आहे, तर त्या ग्रेड्सप्रमाणे भाव असणार. यात काहीही डिस्प्यूट झाला तर जे रिड्रेसल फोरम म्हणून सांगितलंय की प्रांत अधिकाऱ्याकडे जा, प्रांत अधिकाऱ्याकडे 30 दिवसामध्ये निकाल मिळेल, तिथं नाही मिळालं तर कलेक्टरकडे जा, मग कलेक्टरकडे नाही झालं तर मग केंद्र सरकारच्या कृषी सचिवाकडे जा,
उपसचिवाकडे जा आणि तिकडे या गोष्टीचा रिट्रेसल करा. हे सगळं करण्याची त्याची क्षमता आहे का त्या शेतकऱ्याची? या सगळ्या टप्प्यांमधून जाण्याची ती त्याची क्षमता नाही आहे. त्यामुळे हा याच्यातला खूप मोठा धोका आहे. 3 दिवसात पेमेंट हा जो आपण कालही याच्यातला विषय बोललो होतो की बाहेर जर विक्री करायला गेलं तर म्हणजे खरेदी करणाऱ्या माणसाकडे पॅन कार्ड असायला पाहिजे, त्यांनी 3 दिवसामध्ये पेमेंट दिलं पाहिजे. या व्यवहार्य अटी नाही आहेत. हा यातला सगळ्यात महत्वाचा आणि मोठा मुद्दा आहे. ही जी रिड्रेसलची सगळी चेन निर्माण करून ठेवली, म्हणजे सगळ्यात पहिले तर अशा प्रकारच्या सरकारी अधिकाऱ्यांना, प्रांत अधिकारी, कलेक्टर, सचिव या अधिकाऱ्यांना न्यायसंस्थेचे अधिकार देणं हे कितपत योग्य राहील? या अधिकाऱ्यांवरती त्या शेतकऱ्याचा प्रभाव पडेल का कॉर्पोरेट इंडस्ट्रीचा प्रभाव पडेल? तो कोणाच्या दबावामध्ये येऊ शकतो? हे साधं आपल्याला समजू शकतं ना. पण याचं काहीही उत्तर नाही आणि या सगळ्या दबावामध्ये येऊन त्या अधिकाऱ्यांनी जर का चुकीचा निर्णय दिला तर त्या अधिकाऱ्यावरती कुठलीही कारवाई करता येणार नाही असं याच कायद्यात म्हटलंय. कुठलीही कारवाई करता येणार नाही. आणि सरकारचं या सगळ्याबद्दलचं असं म्हणणं आहे की या भावाची जबाबदारी ही आम्ही आता त्या कॉर्पोरेट इंडस्ट्रीवरती ढकललेली आहे. त्यांनी नाही पार पाडली तर काय? विषय असा आहे की या सगळ्याबद्दल दंड किती? 25,000 रुपये. म्हणजे शेतकऱ्याचा चुकला असेल तर शेतकऱ्याला दंड किती? 25,000 रुपये. 25,000 रुपये दंड भरण्यामध्ये तो मरून जातो, अक्षरशः मरून जातो. 5,000, 7,000, 8,000 रुपयाच्या कर्जासाठी त्याने आत्महत्या केलेल्या आहेत. 25,000 रुपयाचा दंड शिवाय झालेलं जे काही नुकसान असेल ते तो मरून जाईल याच्यात. कॉर्पोरेट इंडस्ट्रीसाठी 25,000 रुपयाचा दंड काहीच बात नाही, ते रोज भरतील. शेतकऱ्याला जे काही त्याच्या उत्पादन खर्चाची कॅल्क्युलेशन्स आहेत त्याच्या आधारावरती तो अपेक्षा करायला जाईल की त्याला मिळणारा भाव असावा. तो मिळेल किंवा तो त्याला मिळेल हे एन्श्युअर करण्याची कुठलीही सरकारी याच्यामध्ये यंत्रणा नाही. मग पूर्णपणाने त्याची अवस्था जर का अशी गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री मेल्याविना मढ्याला आता उपाय नाही अशी त्याची अवस्था होणार आहे की ज्याच्याकडे दाद मागाची, ज्याच्याकडे न्याय मागाचा तोच गारद्यांच्या मारेकऱ्यांच्या गर्दीमध्ये सामील आहे. आता मी दाद कोणाकडे मागू? ही त्या शेतकऱ्याची अवस्था करून ठेवणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींमधून तो आजपर्यंत गेलेला आहे. बिलकुल विश्वास त्याचा सरकारवरती उरलेला नाही. तर याही वेळेला लोकांचं असं म्हणणं होतं की ॲग्रिकल्चरमध्ये रिफॉर्म्स झाले पाहिजेत आणि ते रिफॉर्म्स अशा पद्धतीने बाजार समितीच्या बाहेर त्या शेतकऱ्याला काढणं हे सुद्धा त्याच्यामधून व्हायला हवं. पण त्याच्यासाठीचं दुसरी अल्टरनेट यंत्रणा उभी हवी. म्हणजे आज तुम्ही नोटाबंदी करून टाकल्या, मग तुम्ही दुसऱ्या नोटा छापायला घेतल्या, मग त्या दुसऱ्या नोटा छापून झाल्यानंतर तुमच्या लक्षात आलं, त्या 2000च्याच छापल्या, ते छापल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की अरे एटीएम मशीन मधले जे ट्रे आहेत त्या ट्रेपेक्षा ही नोट खूप छोटी आहे. मग आता ट्रे बदला देशभरातले एटीएमचे. मग देशभरातले एटीएमचे ट्रे बदलले. मग 2,000 रुपयाच्या नोटा त्या एटीएम मधून काढायला सुरुवात केली. मग लक्षात आलं की अरे याची सुट्टेच पैसे होत नाहीत बाहेर. अशी कुठलीही पर्यायी व्यवस्था बाजार समितीसाठीची उभी नसताना तुम्ही त्याला बाजार समितीच्या बाहेर काढून ढकलून देतायत की आता जा बाहेर जाऊन विक. कुठलीही बाजार समितीची बंधनं देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रामध्ये फळ आणि भाजीपाल्याच्या विक्रीतली काढून टाकली होती. किती जणांचा फायदा झाला? किती शेतकऱ्यांचा फायदा झाला? या पॅन्डेमिकच्या काळामध्ये आम्ही नाशिकमध्ये बघितलं की एक्सपोर्ट क्वालिटीची द्राक्ष शेतकरी बिल्डिंग टू बिल्डिंग घेऊन फिरत होता विकायला 10 रुपये किलोनी. 10 रुपये किलोनी एक्सपोर्ट क्वालिटीची द्राक्ष ही इमारत ते इमारत घेऊन फिरत होता. कंठाचा शोष करून ओरडत होता 10 रुपये किलो, 10 रुपये किलो. त्यामुळे थेट बाजार विक्री करण्याची जरी परवानगी दिलेली असली, नियमन मुक्त जरी केलेलं असलं तरी त्या स्किल्स आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्याकडे नाही आहे विकण्याचं. ते स्टोरेज करण्याची त्याची क्षमता नाही आहे. त्याच्याकडे दुकान नाही आहे माल ठेवायला. 60% देशाची लोकसंख्या आजही शेतीवर अवलंबून आहे आणि सर्वस्व गमावण्याची जर भीती त्यांच्या मधून उतरून गेली की आता गमवायला काही आपल्याकडे शिल्लक नाहीये, तर मग या 60-65 कोटी शेतकरी देशभर जे तांडव करतील ते हे सरकार, कुठलंही सरकार सहन नाही करू शकणार.
झेलू नाही शकणार. आणि म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे की त्याला देशोधडीला लावू नका, सर्वस्व गमावण्याची भीती त्याच्या मनातून काढून टाकू नका. पण आता आजच्या या भागामध्ये या कायद्याच्या विषयी इतकंच. धन्यवाद. पुन्हा आपण भेटूच.